स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण लिमिटिंग रिएजंट आणि एक्सेस रिएजंटची डेफिनेशन बघितलेलं आहे. एक्सेस रिएजंट कसा असतो, लिमिटिंग रिएजंट कसा असतो हे बघितलेलं आहे. लिमिटिंग रिएजंट कसा असतो आपला, इट इज द रिएक्टंट that reacts completely but limits further progress of reaction. हे तो लिमिटिंग असतो, लिमिट मध्ये असतो, त्यामुळे पुढे रिएक्शन व्हायला लिमिटेशन येत असतं. ते पुढे रिएक्शनचा प्रोग्रेस होण्यासाठी लिमिटेशन येत असतं. आणि एक्सेस रिएक्शन हा कसा असतो, हा एक्सेस क्वांटिटी मध्ये असतो, लार्ज क्वांटिटी मध्ये असतो. लिमिटिंग रिएक्शन पेक्षा तो एक्सेस क्वांटिटी मध्ये असतो, एक्स्ट्रा असतो. ओके, त्यामुळे तो रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर तो शिल्लक राहत असतो, त्याला आपण एक्सेस रिएजंट असं म्हणतो. आता आपला प्रॉब्लेम त्याच्यावर आपण बघणार आहे. काय बघा, urea NH2 twice CO is prepared by reacting ammonia with carbon dioxide. ते आपली रिएक्शन आहे NH3 CO2 gives युरियाचा फॉर्म्युला आहे. ओके, NH2 twice CO ओके प्लस H2 in the process 637.2 gram of ammonia are treated with 1142 gram of CO2. आपल्याला फाइंड आउट काय करायचं, which of the two reactant is limiting reagent. ओके, त्या दोन रिएक्टंट पैकी कुठला रिएक्टंट हा लिमिटिंग रिएजंट आहे. त्यानंतर सेकंड काय, कॅल्क्युलेट मास ऑफ NH2CO फॉर्म. ते या NH2CO मध्ये युरियाचा मास आपल्याला काढायचा. आणि थर्ड काय, हाऊ मच एक्सेस रिएजंट इज लेफ्ट at the end of the reaction. Okay, reaction complete झाल्यानंतर एक्सेस रिएजंट किती शिल्लक आहे ते आपल्याला काढायचं. बघा याच्यामध्ये जसं आपल्याला फाइंड आउट करता येणार आहे. बघा यामध्ये आपल्याला गिवन व्हॅल्यू याच्यामध्ये काय दिलंय बघा, मास ऑफ अमोनिया दिला आपल्याला. गिवन व्हॅल्यू मध्ये काय दिलं आपल्याला, मास ऑफ अमोनिया. हे मास ऑफ NH3 दिला तो किती दिला आपल्याला, 637.2 ग्रॅम हा आपल्याला दिला आहे. आर ट्रीटेड विथ 1142 ग्रॅम ऑफ CO2 म्हणजे मास ऑफ CO2 पण आपल्याला दिला आहे. हे CO2 चा मास पण दिलाय, कार्बन डायऑक्साइडचा मास. आपला ही रिएक्शन आपण आता लिहून घेतला आहे. या तीन व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. काय असणार आहे बघा, 2NH gas plus CO2 gas. ओके, इकडे काय करणार, NH2 twice CO, NH2 twice CO aqueous सोल्युशन आहे, वॉटर मधील सोल्युशन युरियाचं H2O लिक्विड. हे आपलं रिएक्शन त्यांनी दिलेलं आहे. आता क्या रिएक्शन ने आपण बघायचं, स्टॅच्योमेट्रिक कोएफिशिएंट अमोनियाचे किती आहे, 2 आहे ना, CO2 चे किती आहे, 1 आहे. या युरियाचे किती आहे, NH2 twice CO युरियाचा फॉर्म्युला आहे, त्याचा 1 आहे. आणि वॉटरचे किती आहे, 1 आहे ना. ओके, आता अशा युरियाचे आपले 2 स्टॅच्योमेट्रिक कोएफिशिएंट आहे, म्हणजे हे काय येणार आहे, 2 मोल्स येणार. ओके, याचा काय येणार आपला 1 मोल येणार. आणि परत ह्याचा काय येणार आहे, ह्याचा पण 1 मोलच आहे ना, तर हे आपण 1 मोल आहे. ओके, हे स्टॅच्योमेट्रिक कोएफिशिएंट वरून आपण नंबर ऑफ मोल्स ले, थेओरेटिकल नंबर ऑफ मोल्स आहे ते. आता लक्षात घ्या, त्याचा अर्थ काय बघा, 2 मोल अमोनिया 1 मोल युरिया तयार करतो. समजा बरोबर आहे ना, 2 मोल अमोनिया 1 मोल युरिया तयार करतो आणि 1 मोल CO2 1 मोल युरिया तयार करतो. ओके, आता लक्षात घ्यायचं, आपल्या दोघांचं मास दिलाय, अमोनियाचं पण मास दिलाय, CO2 चं सुद्धा मास दिलाय. ओके, दोघांचा आता मोलर मास आपण काढून घ्या. काय तर मोलर मास अमोनियाचं कसं येणार, मोलर मास ऑफ अमोनिया NH हे किती असतं तुम्हाला ऑलरेडी माहित आहे. नायट्रोजनचे किती, 14 ना, हायड्रोजनचं 3 into 1, एक हायड्रोजनचं 1, 3 हायड्रोजन ना, 14 plus 3 झालं ना, किती झालं, 17 ग्रॅम झालं. इथे लक्षात आलं ना. त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये मोलर मास ऑफ CO2
कार्बन डायऑक्साइडचं मोलर मास काढायचा. कार्बनचं 12 असतं, ऑक्सिजन 2 आहे CO2 मध्ये, एका ऑक्सिजनचं 16 असतं. हे 16 into 2 32, 32 plus 12 किती झालं आपलं हे 44 ग्रॅम झालं. हे मोलर मास ऑफ CO2 झालं. आता दोघांचे मोलर मास काढले, मास दिलेले आहे. ओके, आता थेरॉटिकल नंबर ऑफ मोल्स तुम्हाला माहिती आहे. 2 मोल अमोनिया, 1 मोल युरिया तयार करते, 1 मोल NH2CO. तर 1 मोल CO2, 1 मोल NH2CO फॉर्म करते. ओके, आता लक्षात घ्या तुम्हाला दिलेले जे अमोनियाचं मास आहे त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ मोल्स आहेत हे आपल्याला काढले पाहिजे. 637.2 ग्रॅम मध्ये किती मोल्स आहेत ते फाइंड आउट केले पाहिजे. आणि त्या CO2 च्या मास मध्ये 1142 हे मास आहे, ह्याच्यामध्ये CO2 चे किती मोल्स आहेत हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट केले पाहिजे. आता मग सुरुवातीला मोल्स ऑफ अमोनिया आपण काढूया. मोल्स काढण्याचा फॉर्म्युला काय आपला सांगा. काय फॉर्म्युला आहे? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवाइड बाय मोलर मास. सांगा मोल्स ऑफ अमोनिया, अमोनियाचे मोल्स असतात. सेम फॉर्म्युला आहे मास डिवाइड बाय मोलर मास. ओके, मास डिवाइड बाय मोलर मास. ओके, हा फॉर्म्युला आपण यूज करणार आहे. आता मला सांगायचं मास किती आहे? अमोनियाचं मास किती आहे आपला 673.2. ओके, डिवाइड बाय ह्याचं मोलर मास किती आहे अमोनियाचं 17 ना, डिवाइड बाय 17. ह्याची व्हॅल्यू आपल्याला जी मिळणार आहे ती आपल्याला इथं बघा सिम्प्लिफाय केल्यानंतर 18.71. ओके, एवढी मोल्स आहेत ते बघा मोल NH3 मिळणार. लक्षात आहे का? एवढे आपल्याला NH3 चे मोल्स मिळणार. ओके, लक्षात आलं. त्याच पद्धतीनं सेम आपण आता मोल्स कुणाचे काढणार आहे CO2 चे. जसे घ्यायचे अमोनियाचे काढले त्याच पद्धतीने. आता बघा मोल्स ऑफ CO2, CO2 चे मोल्स सेम फॉर्म्युला नंबर ऑफ मोल्स मास डिवाइड बाय मोलर मास. मास किती आहे आपला CO2 चा? कार्बन डायऑक्साइडचा मास किती आहे 1142. ओके, हे आपण इथे लिहिणार 1142 डिवाइड बाय मोलर मास किती आहे? किती मोलर मास आहे आपला? किती आहे 44 ना, इथे आपण काढलेला आहे 44. किती करायचं तुम्हाला मोल्स ऑफ CO2 मिळणार. बघा याचे मोल्स किती येणार आपले 25.95 मोल्स. 25.95 मोल्स येणार. आता मोल CO2 एवढे आपले CO2 चे मोल्स आहेत. आता मला लक्षात घ्या थेरॉटिकल रिलेशन. आता बघा ह्या रिएक्शन आपल्याला पहिला क्वेश्चन काय विचारला, which of the two reactant is limiting reaction. ओके, त्या दोन रिएक्टंट मधील ओके हे एरोच्या लेफ्ट साइडचे रिएक्टंट असतात. ती रिएक्टंट मध्ये कुठला तरी एक लिमिटिंग रिएक्शन असतो, कुठला तरी एक्सेस रिएक्शन असतो. आता मग आपल्याला लिमिटिंग रिएक्शनची व्हॅल्यू काढायची आहे. which of the two reactant is limiting reaction, कुठला लिमिटिंग रिएक्शन काय फाइंड आउट करायचा. तर हे कसं आपण काढणार असतं की ज्या लास्ट लेक्चरला आपण जे एक्झाम्पल घेतलं होतं त्याच पद्धतीने जो रिएक्टंट प्रोडक्टचे सगळ्यात जास्त मोल देत असतो तो एक्सेस रिएजंट असतो. आणि जो रिएक्टंट प्रोडक्टचे म्हणजे आपला युरिया आहे, युरियाचे सगळ्यात कमी मोल्स देतो तो लिमिटिंग रिएजंट असणार आहे. आणि जो युरियाचे सगळ्यात जास्त मोल देत असतो तो काय असणार आहे एक्सेस रिएजंट असणार आहे. त्याच्याला आपण काय म्हणलं, जो रिएक्टंट NH2CO म्हणजे युरिया यांचे मोल जास्त देतो तो एक्सेस रिएजंट. जो रिएक्टंट NH2CO म्हणजे युरियाचे कमी मोल्स देतो तो लिमिटिंग रिएजंट असणार. आता आपण थेरॉटिकल रिलेशन करणार 2 मोल अमोनिया 1 मोल युरिया फॉर्म करत असतो, 1 मोल NH2CO. बघा इथं 2 मोल अमोनिया आहे. थेरॉटिकल रिएक्शन आहे आपलं 2 मोल अमोनिया आपला किती येतोय
1 मोल NH2CO देतोय ना, करेक्ट नाही? NH2CO हा युरियाचा फॉर्म्युला आहे. 1 मोल NH2CO देतोय, पण ऍक्च्युअल मोल्स किती आहेत युरियाचं सॉरी 2 मोल अमोनिया 1 मोल NH2CO देणार. आपले मोल्स किती आहेत अमोनियाचे? मास आपला 673.2 ग्रॅम दिलाय. ह्या 637.2 ग्रॅम मध्ये अमोनियाचे मोल्स किती आहेत आपले? 18.71 मोल्स आहेत. मग लक्षात घ्या 2 मोल अमोनिया 1 मोल NH2CO देतो. तर 18.71 मोल्स अमोनिया किती मोल NH2CO देतो? सर हे आपण काढणार. बघा 18.71 मोल, ओके, 18.71 मोल NH2. It gives how many moles of NH2CO? ओके, हा किती देणार? असं ना 637.2 ग्रॅम मध्ये एवढे मोल्स आहेत अमोनियाचे. एवढे मोल्स अमोनिया किती मोल NH2CO देणार? थेरोटिकल रिएक्शन 2 मोल 1 देतोय ना, मग आपला 18.71 मोल्स येणार आहेत. ते किती येणार हे लक्षात येईल ना. आता ही कसं येणार बघा, 18. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 18.71 इंटू काय येणार आहे 1, ओके, डिवाइड बाय काय येणार आहे 2. ओके, ह्याची जी व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे ती आपल्याला इथं बघा टोटल याचे मोल्स आपल्याला इथं मिळणार आहे. ते रिएक्ट झाल्यावरती किती येणार बघा ह्याच्यामध्ये. ओके, ह्याचे मोल्स आले, दोघांचे मोल्स आपण काढले. 2 मोल अमोनिया 1 मोल NH2CO करतो, तर 18.71 मोल्स हे किती फॉर्म करणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ह्याच्यामध्ये लक्षात घ्या सुरुवातीला ह्याचे मोल्स काढण्यापेक्षा आपण डायरेक्ट ह्याचा मास असूया, तर का मास आपण फाइंड आउट करूया. मास मध्ये आपल्याला कसं मिळेल बघा. मास ह्याच्यामध्ये मास जर फाइंड आउट करायचा असेल तर लक्षात घ्या पहिला आपला कुठला एक्सेस रिएक्शन आहे आणि कुठला लिमिटिंग रिएक्शन आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं, बरोबर आहे ना. तर आपले मोल्स तर आपल्याला मिळाले, ते मोल्सची व्हॅल्यू बरोबर आहे ना 18.71 आणि हा आपला मोल्स ऑफ CO2 किती आहे 25.95 एवढे येते ना करेक्ट त्याच्यामध्ये. ओके, आता बघा 2 मोल अमोनिया 1 मोल NH2CO, तर 18.71 मोल अमोनिया किती देतो मी काढलं पाहिजे. तो त्याची व्हॅल्यू किती येते जरा बघा. 18.71 हा आपल्याला किती देतो याच्यामध्ये फाइंड आउट करायला लागेल. हा कमी मोल देणार, जो सगळ्यात कमी मोल देत असतो तो आपला काय करणार आहे, तो आपला याच्यामध्ये 18.71 मोल्स. बघा याच्यामध्ये लक्षात आपल्याला इथं मोल्स ऑफ अमोनिया ते आपण कसे काढले, मास डिवाइड बाय मोलर मास. ते आपलं 637.70 हे किती आले आपले 37.48 एवढे अमोनियाचे मोल्स आले. त्याच पद्धतीने CO2 चे मोल्स मास डिवाइड बाय मोलर मास. मास आपल्याला 1142 दिलेला आहे, मोलर मास किती 44 आहे. ते आपले किती आले मोल्स 25.95 मोल्स आले CO2 चे. तर थेरोटिकल रिएक्शन लक्षात घ्या 2 मोल अमोनिया आपल्याला 1 मोल NH2CO देतोय ना, चल का. तर आपले अमोनियाचे मोल्स किती आले 37.48 मोल्स आलेत ना. 37.48 मोल्स अमोनियाचे किती NH2CO देणार त्याचे मोल्स आपण इथे काढून घेतले. किती आले सांगा आपले 18.74 मोल किती आपले काय आले मोल्स हे NH2CO आले, बरोबर ना. 18.74 NH2CO एवढे मोल्स आले का मोल NH2CO. आता त्याच पद्धतीनं परत आपल्याला काय करायचं क्रॉस रिलेशन द्यायचा. 1 मोल CO2 किती येतोय 1 मोल NH2CO देतोय ना. जो सगळ्यात जास्त NH2CO चे मोल देणार तो एक्सेस रिएजंट असणार आहे आणि जो कमी
NH2CO चे मोल देणार तो लिमिटिंग रिएजंट असणार. आता बघा इथं 1 मोल CO2 जो आहे 1 मोल CO2 हा 1 मोल CO2 काय येणार बघा हा 1 मोल NH2CO फॉर्म करत असतो. तर आपल्याला किती CO2 चे मोल्स आहेत 25.95 मोल CO2 हा किती आहे करणार तर एवढेच करणार ना 1 मोल CO2 1 मोल NH2CO चल का तर 25.95 मोल CO2 किती आहे करणार तेवढेच आहे करणार क्रॉस मल्टिप्लिकेशन आन्सर तेवढंच येणार 25 into 25.95 into 1 divided by 1 म्हणजे तेवढंच येणार ना 25.95 चल का तर जे आन्सर आहे आपण 25.95 मोल NH2CO मिळणार. लक्षात आता लक्षात घ्या त्या दोघांच्या मोल सोडून आपल्याला आता आयडेंटिफाय करायचं आहे कुठला लिमिटिंग रिएक्शन आणि कुठला एक्सेस रिएक्शन आहे. तर लक्षात घ्या अमोनिया किती मोल देतोय NH2CO चे 18.74 मोल देतोय आणि CO2 किती देतोय 25.95 मोल देतोय CO2 चे. मग सगळ्यात NH3 आणि CO2 मध्ये या दोन रिएक्टंट मध्ये सगळ्यात जास्त NH2CO चे मोल कोण देतोय CO2 देतोय ना. जो जास्त मोल देतोय तो काय असणार आहे एक्सेस रिएजंट. जो कमी मोल देतोय तो काय असणार आहे लिमिटिंग रिएजंट असणार. चल का त्यामुळे इथं तुम्ही आता लिहू शकता बघा याच्यामध्ये कोण असणार आहे एक्सेस रिएक्शन. एक्सेस रिएक्शन कुठला असणार आहे आपला एक्सेस रिएक्शन म्हणजे ER हा कोण असणार आहे आपला कोण असणार सांगा CO2 ना. चल का एक्सेस रिएक्शन CO2 असणार आहे आणि लिमिटिंग रिएक्शन जो असणार आहे ओके लिमिटिंग रिएक्शन त्याला आपण LR असं म्हणतो तो असणार आहे NH. ओके हा कमी NH2CO प्रोड्यूस करतो. जो कमी NH2CO चे मोल फॉर्म करतो तो लिमिटिंग रिएजंट आणि जो जास्त NH2CO चे मोल तयार करतो तो एक्सेस रिएजंट असणार. लक्षात ना लक्षात हे लिमिटिंग आणि एक्सेस रिएजंट आपण आता फाइंड आउट केलंय. आता त्यानंतर आपला आता पहिली व्हॅल्यू इथं चालली आहे. फर्स्ट आपला दोन्ही पैकी कुठला आहे हे आपण इथं फाइंड आउट केलं. लक्षात हे इथं फाइंड आउट झालं. आता नेक्स्ट आपल्याला बी फाइंड आउट करायचं कॅल्क्युलेट मास ऑफ NH2CO फॉर्म. चल का NH2CO चं मास आपल्याला काढायचं आहे. आता लक्षात घ्या जो आपला लिमिटिंग रिएक्शन आहे तो किती NH2CO चे मोल तयार करतोय 18.74. चल का त्याच्यावरनं NH2CO चे मास काढायचं आहे. तर मोल्स तर माहिती आहेत मोल्स आपल्याला माहिती आहेत ना. चल का मोल्स माहित आहेत तेव्हा आपल्याला काय करायचं आता ओके मास आपल्याला फाइंड आउट करायचं. हे कसं आपण करणार लक्षात मास याच्यामध्ये की ह्या साईडचं झालंय ना सगळ्याचं. ओके तर बघा काय असणार की आता हे मी रफ करतो. आता ह्यातला बी आपण फाइंड आउट करणार. मास ऑफ NH2CO फॉर्म्युला आपल्याला फाइंड आउट करायचा. मास ऑफ NH2CO फॉर्म्युला आता की मास ऑफ NH2CO फॉर्म्युला हे आपण कसं काढणार आपल्याला मोल्स तर दिले आहेत ना मोल्स दिले मास काढायचा. मग आता मोल्स दिले तर मास कसं काढणार फॉर्म्युला काय आपला नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय मोलर मास. चल का मग मोलर मास आपल्याला दिले का नाही मोलर मास पहिल्यांदा काढून घ्यायला लागेल. मोलर मास ऑफ NH2CO चल का NH2CO याचं मोलर मास काढावं लागेल. हे मोलर मास आपलं किती येणार लक्षात घ्या. मोलर मास जे आहे आता नायट्रोजन किती येणार इथं 2 आहेत ना 2 into नायट्रोजनचा एटॉमिक मास येणार. ओके हायड्रोजन किती आहे 2 into 2 4 झाले ना. एका हायड्रोजनचे किती असतं एका हायड्रोजनचं 1 असतं ना. हे त्यामुळे इथं 4 हायड्रोजन आहेत 4 into हायड्रोजन आणि कार्बन 1 आहे आणि ऑक्सिजन पण आपला 1 आहे. त्या सगळ्या एटॉमिक मासची सम करायचं आहे ते तुम्हाला मोलर मास ऑफ NH2CO म्हणजे EDS मिळणार आहे.
तर नायट्रोजनचा एटॉमिक मास किती असणार आहे? 14 असतं ना, 2 × 14 होणार. हायड्रोजनचं किती असतं? 1 असतं. 4 × काय येणार? 1. आणि त्यानंतर कार्बनचं किती असतं? 12. आणि ऑक्सिजनचं किती असतं आपलं? 16 असतं. ओके. आता मग इथं 2 × 14 मध्ये हे काय झालं? 28 झालं. प्लस 4 प्लस 12 प्लस 16. आता हे 28 प्लस 4 32. 32 प्लस 12 44. 44 आणि 16 आपलं हे 60 झालं. चल का? म्हणजे आपलं मोलर मास ऑफ NH2CO हे आपलं किती झालं? 60 ग्रॅम झालं. आपला याच्यावर आता मास काढायचा आहे. मास काढण्यासाठी आता फॉर्म्युला आपण घेतला आहे. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय मोलर मास. चल का? नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू मास डिवाइडेड बाय मोलर मास. चल का? नंबर ऑफ मोल्स ऑफ NH2 twice CO. Number of moles of NH2 twice CO is equal to mass divided by molar mass. ओके. मग आता हे कसं होणार आहे त्यामध्ये? आता मास किती आपल्याला रे? मास आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके. मग त्या साइडला मी काय घेणार आहे? मास या साइडला घेतलं तर नंबर ऑफ मोल्स इकडे काय होणार? डिवाइड होतील ना, सॉरी मल्टिप्लाय होतील. मास आपण घेतलं ना, मास इज इक्वल टू मास ऑफ NH2 twice CO is equal to moles into काय येणार आहे? मोलर मास. हे मोल्स इकडे मल्टिप्लाय होणार ना मोलर मासला. मोल्स into काय येणार आहे? मोलर मास. ओके, लक्षात येईल ना? मोल्स into मोलर मास. मोल्स किती आहे सांगा मग? किती मोल्स आहेत आपले? 18.74 मोल ऑफ NH2 twice CO. ओके, हे आपण इथे घेणार. त्यानंतर मोलर मास आपण काढलेला आहे. किती? 60 ग्रॅम आहे ना. चल का? ती इथे घ्या. मग हे आपल्याला मिळेल तुम्हाला इथे. किती येणार बघायचं? व्हॅल्यूची आपल्याला मिळणार आहे की 11.224. 11.24 ग्रॅम हा आपल्याला काय मिळणार आहे? मास ऑफ NH2 twice CO मिळणार. लक्षात घ्या. ही मास ऑफ NH2 twice CO इथे ही व्हॅल्यू आपण काढलेली आहे. मास ऑफ NH2 twice CO सर का हा आपल्या इथे मिळाला. तर चलो ओके, ग्रॅम NH2 twice CO हे हा आपल्या इथे मिळाला. तर चला का एवढा 11.24 आपल्या इथे मिळालेला आहे. आता लास्ट आपल्याला काय करायचं आहे याच्यामधला? हाऊ मच एक्सेस रिएक्शन लेफ्ट at the end of the reaction. रिएक्शनच्या शेवटी किती एक्सेस रिएजंट शिल्लक राहिलं ते आपल्याला फाइंड आउट करायचं. तर ते आपण कसं काढतो लक्षात ह्याच्यामध्ये फाइंड आउट आपण कसं करणार बघा. तर ह्या साइडला मी इथे घेतो की हे झालंय ना सगळ्यांचं इथपर्यंत. ओके, तर नेक्स्ट बघा हे आपण फाइंड आउट करूया. आता किती एक्सेस रिएजंट? एक्सेस रिएजंट हा एक्स्ट्रा असतो. तो रिएक्शन कंप्लीट झाल्यानंतर तो शिल्लक राहत असतो. ऍटिस ते पुन्हा शिल्लक राहत असतो. आता किती एक्सेस रिएजंटचं मास लेफ्ट राहिलाय जे शिल्लक राहिलाय ते आपल्याला फाइंड आउट करायचं. ते आता कसं येणार बघा. आता सेम आपला एक्सेस रिएक्शन कुठला आहे? CO2 एक्सेस रिएजंट आहे ना आपला, बरोबर आहे ना. आता लक्षात घ्या CO2 जर एक्सेस रिएजंट असेल तर तो किती शिल्लक राहिलाय ते आपल्याला फाइंड आउट केला पाहिजे. तुम्हाला दिलाय किती CO2 प्रॉब्लेम मध्ये 1142 ग्रॅम दिलाय. ते त्यातला तो सगळाच रिएक्ट होणार नाही एक्सेस असल्यामुळे शिल्लक राहणार आहे. किती शिल्लक राहिलाय तो काढायचा. आता मग ते आपण कसं करणार बघा. थेरॉटिकल आपलं रिलेशन काय होतं? रिएक्शन काय होतं? 1 मोल CO2 किती मोल्स आहेत? युरियाचा NH2 twice CO देतो ना, बरोबर आहे. 1 मोल CO2 1 मोल NH2 twice CO देतोय आपला, बरोबर आहे ना. मग आपल्याला CO2 चे मोल्स किती आले होते आपले? 25.95 मोल्स आले होते ना 1142 ग्रॅम मध्ये. 25.95 मोल CO2 किती देणार मग? सेम एवढेच आहे ना. 1 मोल देतोय.
तर 25.95 तेवढंच येणार ना, कारण का तुम्ही क्रॉस केलं तर पण तेवढंच येणार ना. 25.95 into 1 डिवाइड बाय 1 केलं तेवढंच येणार ना, चल का. त्यामुळे आपल्या इथं काय म्हणणार आहे सेम, तो काय येणार आहे 25.95 मोल NH2CO. ओके, लक्षात घ्या ना. ओके, एवढे मोल्स आपल्याला NH2CO मिळणार. आता ह्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे बघा. ओके, तुम्हाला आता काय काय दिलं याच्यामध्ये, हाऊ मच एक्सेस रिएक्शन लेफ्ट असं म्हटलेलं आहे. आपल्याला मास काढलं पाहिजे. मास ऑफ मोल्स पहिल्यांदा, मोल्स इक्वल टू फॉर्म्युला काय, मोल्स ऑफ CO2 इज इक्वल टू काय असणार आहे, मास डिवाइड बाय मोलर मास. ओके, आता मग तुम्हाला विचारलंय मास किती रिएक्ट झालाय, ती मास आपल्याला काढलं पाहिजे ना. किती मास मी इकडे घेणार, मास ऑफ CO2 रिएक्टेड दिले तुम्हाला 1142. त्यातलं किती रिएक्ट झालं ती कॅश पडलं, मोल्स ऑफ CO2 डिवाइडेड बाय मास डिवाइडेड बाय मोलर मास. मास मी इथे लिहित असताना काय लिहिलंय, मास ऑफ CO2 रिएक्टेड, तर का इज इक्वल टू काय येणार आहे, मोल्स इनटू मोलर मास. लक्षात घ्या, मोल्स इनटू मोलर मास. आता लक्षात घ्या इथं मोल्स किती आहेत आपले, किती आहेत CO2 चे मोल्स 25.95 इनटू मोलर मास किती आहे 44 आहे. तर हे किती येते बघा आपलं, त्याच्यामध्ये आन्सर आपल्याला हे जे मिळणार आहे ते आपलं किती येणार बघा, मास ऑफ CO2 रिएक्टेड 25.95 into 44 1141. आता इथे 1141 मध्ये सेम आपलं किती झालं, ह्याच्यावरच येते, चल का. आता आपल्याला याच्यामध्ये बघा किती मोल NH2CO फॉर्म झाला अमोनियावर रिएक्ट केल्यावरती ते बघा. एक्सेस रिएक्शन आपण प्रॉब्लेम मध्ये लिहून दिलंय. प्रॉब्लेम मध्ये अमोनिया बरोबर रिएक्ट केल्यावरती NH2CO किती मिळतो आपला, अमोनिया बरोबर 2 मोल अमोनिया 1 मोल NH2CO देतो ना. आणि आपले किती मोल्स होते अमोनियाचे 37.48, तर किती येत होता 18.71, चल का. आता त्या लिमिटिंग रिएक्शन मधलेच आपण काय घेणार आहे, नंबर ऑफ मोल्स ऑफ NH2CO घेणार, चल का. किती आहे सांगा, त्याच्यामध्ये अमोनिया किती फॉर्म करत होता NH2CO 18.74 ना, बरोबर ना, एवढंच लिहिलं आपण. 18.74 मोल अमोनिया तयार करत होता, चल का. आता इथं रिलेशन कसं आहे बघा, 1 मोल CO2 1 मोल NH2CO फॉर्म करतोय. तर 18.74 NH2CO किती तयार करणार आहे, तेवढंच तयार करणार ना CO2, बरोबर. एक रिलेशन बघा, 1 मोल CO2 म्हणजे 1 मोल NH2CO कुणापासून फॉर्म होणार, 1 मोल CO2 पासून फॉर्म होणार. तर 18.74 मोल NH2CO कुणापासून मिळणार आहे, सेम 18.74 मोल काय म्हणतात CO2 पासून मिळणार आहे, समजा. हां, 2 मोल NH2 पासून झालाय, पण रिलेशन आपण आता एक्सेस लिमिटिंग रिएक्शन पासूनच घ्यायचं. किती शिल्लक झालाय ते काढायचं आपल्याला. त्यामुळे जो लिमिटिंग रिएक्शन आहे त्याच्यावरूनच आपल्याला हे फाइंड आउट केलं पाहिजे. एक्सेस रिएक्शनचा घेऊन चालणार नाही, कारण का जो आपण CO2 कसा आहे आपला एक्सेस आहे ना, अमोनिया लिमिटिंग आहे. आता लिमिटिंग रिएक्शन बरोबर एक्सेस रिएक्शन किती रिएक्ट होतंय त्याचे नंबर ऑफ मोल्स घेतले तरच आपल्याला मास ऑफ CO2 लेफ्ट मिळणार आहे, तर का किती शिल्लक झालं हे मिळणार आहे. कारण का लक्षात घ्या, या गॅस मध्ये हा जो आपला CO2 आहे तो एक्सेस आहे, हा अमोनिया लिमिटिंग आहे. त्याचा मास तर शिल्लक नाही एक्सेस असल्यामुळे. त्यामुळे त्या CO2 मधला किती रिएक्ट होतोय NH3 बरोबर ती काढण्यासाठी NH3 किती मोल फॉर्म करतोय NH2CO चे ते आपल्याला काढलं पाहिजे. त्यामुळे आपण काय घेतलंय, अमोनिया जो NH2CO चे मोल फॉर्म करतोय तेच आपण इथे यूज केलं, तर का.
आता थेरॉटिकल रिएक्शन आहे 1 मोल NH2CO 1 मोल CO2 पासून फॉर्म होते. तर 18.74 NH2CO कुणापासून मिळणार आहे? 18.74 मोल CO2 पासून मिळणार आहे. चल का? त्यामुळं इथं आपलं काय ना बघा, हिच्यामध्ये आता मोल्स ऑफ CO2 is equal to mass of CO2. मास ऑफ CO2 डिवाइड बाय मोलर मास ऑफ CO2 म्हणजे मास ऑफ CO2 रिएक्टेड इज इक्वल टू, इथं आता मोल्स आपण किती घेणार? 18.74 इनटू काय येणार याच्यामध्ये 44. तर याचा आन्सर किती येते बघा आपलं? 18.74 into 44 ते आपल्याला किती मिळतो? 823. ओके 823.24.56 येते का? ओके हा एवढा आपला 824.56 की ग्रॅम आपला काय येणार आहे? मास ऑफ CO2 रिएक्टेड आपल्याला मिळणार आहे. आता मग इनिशियल मास किती आपल्याला दिलेलं CO2 चं 1142 आहे. तर त्यातनं रिएक्ट झालेलं मायनस करायचं. तुम्हाला काय मिळणार आहे? मास ऑफ CO2 लेफ्ट मिळणार. किती शिल्लक राहिलं मिळेल? मग लक्षात घ्या मास ऑफ CO2 लेफ्ट किती शिल्लक राहिलं ते कसं येणार आहे? इनिशियल मास किंवा गिवन मास ऑफ CO2 माइनस काय येणार आहे? मास ऑफ CO2 रिएक्टेड. मास ऑफ CO2 रिएक्टेड. आता गिवन मास किती आपलं 1142 दिले ना आपल्या प्रॉब्लेम मध्ये. त्यापैकी रिएक्ट किती झालं आपलं 824.56 पुढे रिएक्ट झालं. आता शिल्लक किती राहिलं त्याचा मायनस करायचा. तर किती लेफ्ट राहणार ती मायनस करायचं. ते आपल्याला किती मिळणार आहे बघा याच्यामध्ये 1140 डिवाइड बाय 820 24.6 म्हणजे हे आपलं जवळपास 319 च्या आसपास येते. ते 319 पॉइंट समथिंग किती येते बघा कॅल्क्युलेशन 318.6 बरोबर ना 318.6 येते ना. ओके 318.6. आता ही 318.6 म्हणजे आपलं काय येणार आहे नियर अबाउट आपण डिजिट पहिले सिग्निफिकंट डिजिट आणि राऊंड ऑफ पहिले. तर ह्याचं राऊंड ऑफ करून घ्यायचं. जर लास्ट डिजिट मध्ये 5 पेक्षा जास्त डिजिट असेल लास्ट डिजिट मधला नंबर 5 पेक्षा जास्त असेल तर आपण 1 चे ऍडिशन करत असतो. त्यामुळे हे डायरेक्ट काय येणार आहे 319 घ्यायचं. समजा 319 करायचं. ओके इज नियरली इक्वल टू 319. समजा एवढं मास लेफ्ट राहिलं तर हे मी इथं वरती लिहितो. समजा ह्या साईडला ओके किती आलं आपलं 318.6. ओके म्हणजे नियरली इक्वल टू काय आलं 319 ग्रॅम. एवढं आपलं काय आलं मास ऑफ CO2 लेफ्ट मिळाला. हा आपला CL असतो मास ऑफ CO2 लेफ्ट. अंडरस्टँड? ठीक आहे अशात पण आपल्याला हा प्रॉब्लेम मिळणार आहे. ओके अंडरस्टँड? ठीक आहे काय डाऊट आहे का आता? ओके अशात पण आपल्याला हे मिळणार आहे. तर त्यानंतर नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये आपण स्टडी करणार आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. ओके नेक्स्ट पॉइंट नेक्स्ट बघा याच्यामध्ये आता कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आपलं कसं असणार बघा की कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन तर सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय असतं अमाउंट ऑफ सबस्टन्स प्रेझेंट इन गिवन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. एखाद्या दिलेल्या सोल्युशन मध्ये एखाद्या सबस्टन्सचं मास किती आहे किंवा त्याची अमाउंट किती आहे त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन असं म्हणत असतो. ओके आता लक्षात घ्या बघा कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन
or amount of substance concentration of solution or amount of substance present in given volume of solution okay concentration of solution or amount of substance present in given volume of solution is expressed in following terms. ते आपण त्या टर्म मध्ये एक्सप्रेस करत असतो. तर त्या कुठल्या टर्म्स आहेत बघा याच्यामध्ये मास पर्सेंट त्यालाच आपण वेट पर्सेंट असा म्हणत असतो. सेकंड याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन आहे, त्यानंतर मोलॅरिटी आणि त्यानंतर मोलॅरिटी आहे. आता लक्षात घ्या सोल्युशन जो असतो तो सोल्युशन जनरली कंपोजिशन कसं असतं. सोल्युशन मध्ये कोण असतो जनरली सोल्युशन दोन कंपाऊंड असतात मिनिमम 2 कंपाऊंड्स. एक कोण असतो सॉलिड आणि दुसरा कोण असतो सॉल्व्हंट असतो. सॉलिड हा लेस क्वांटिटी मध्ये असतो, हा कमी क्वांटिटी मध्ये असतो. त्याचं प्रपोर्शन कमी असतं. आणि सॉल्व्हंट इट इज प्रेझेंट इन मोर क्वांटिटी. हा आपला जास्त क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असतो. इट इज प्रेझेंट इन मोर क्वांटिटी. लक्षात आहे. तर ह्यामध्ये एक्झाम्पल आपण घेतला असेल शुगर इन वॉटर. हे आपलं सोल्युशन आहे. तर ह्यातला शुगर हा लेस क्वांटिटी मध्ये असतो त्यामुळे तो सॉलिड असतो आणि वॉटर हा मोर क्वांटिटी मध्ये असल्यामुळे तो सॉल्व्हंट असतो. चल का जो आपण डिसॉल्व करतोय तो सॉलिड असतो आणि ज्याच्यामध्ये डिसॉल्व करतोय तो सॉल्व्हंट असतो. हे लक्षात ठेवायचं. सॉलिड प्लस सॉल्व्हंट. अल्कोहोल इन वॉटर घेतलं तर अल्कोहोल सॉलिड आहे, वॉटर हा सॉल्व्हंट. ते असं की दोन कंपाऊंड असतात कमीत कमी सोल्युशन मध्ये. आता एखादा सबस्टन्स दिलेल्या सोल्युशन मध्ये किती प्रेझेंट आहे त्याला आपण कॉन्सन्ट्रेशन असं म्हणत असतो. ओके कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशनचे दोन टाइप्स असतात, एक डायल्यूट सोल्युशन आणि एक कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन. डायल्यूट सोल्युशन मध्ये सॉल्व्हंट जे असतो सॉलिड कमी असतं आणि कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन मध्ये कोण असतो ओके सॉलिडची क्वांटिटी जास्त असते. लक्षात घ्या त्याला आपण कॉन्सन्ट्रेटेड सोल्युशन असं म्हणतो. आता इथं बघा त्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आपण एक्सप्रेस करत असताना इथं ज्या टर्म दिलेल्या आहेत आपल्याला त्या कुठल्या कुठल्या टर्म्स आहेत बघा त्यामध्ये आपण एक्सप्रेस करत असतो. पहिलीची टर्म आहे याच्यामध्ये that is called mass percent. Concentration of solution expressed in mass percent or weight percent. Mass percent or weight percent. ओके ह्याच्यामध्ये आपण एक्सप्रेस करत असतो लक्षात घ्या मास पर्सेंट और वेट पर्सेंट. हे आपलं काय असणार आहे W डिवाइड बाय W. तर का W डिवाइड बाय W पर्सेंट. तर का हे मास पर्सेंट और वेट पर्सेंट W बाय W. आता ही ह्याची आपलं आणि सेकंड याच्यामध्ये आहे मोल फ्रॅक्शन. मोल फ्रॅक्शन इट इज रिप्रेझेंटेड एज capital X or small x. Okay. एक capital X किंवा small x ला रिप्रेझेंट केला होता मोल फ्रॅक्शन. आणि नेक्स्ट आहे याच्यामधला मोलॅरिटी. मोलॅरिटी कॅपिटल M ने रिप्रेझेंट केले आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट जो आहे याच्यामधला मोलॅरिटी. मोलॅरिटी ही स्मॉल m ने रिप्रेझेंट केले जाते. बघा मोलॅरिटी वेगळा आणि मोलॅलिटी वेगळा आहे. मोलॅलिटी स्मॉल m, मोलॅरिटी कॅपिटल M. त्या चार टर्म मध्ये आपण सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करत असतो. मास पर्सेंट और वेट पर्सेंट, मोल फ्रॅक्शन, मोलॅरिटी अँड मोलॅरिटी. ओके अंडरस्टँड. आता मग
पहिल्या याच्यातला मास पर्सेंट और वेट पर्सेंट हा काय असतो ते आपल्याला बघायचं आहे. मास पर्सेंट और वेट पर्सेंट त्याच्यामध्ये याचा फॉर्म्युला काय बघा. मास पर्सेंटेज कसा होणार और वेट पर्सेंट कसा होणार. फर्स्ट त्याच्यामध्ये मास पर्सेंट और वेट पर्सेंट. मास पर्सेंट और वेट पर्सेंट म्हणजे काय असतं बघा. मास ऑफ सॉलिड, मास ऑफ सॉलिड इन ग्रॅम, mass of solid in gram dissolved in mass of solid in gram dissolved in solvent, dissolved in solvent to form 100 gram solution, to form 100 gram solution is called mass percent or weight percent. ओके, त्यालाच आपण मास पर्सेंट और वेट पर्सेंट असं म्हणतो. is called mass percent or weight percent. ओके, लक्षात. सॉलिडचं मास हे ग्रॅम मध्ये असलं पाहिजे. ओके, सॉलिडचं ग्रॅम आपण सॉलिडचं मास आपण सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व केल्यावरती आपल्याला 100 ग्रॅम सोल्युशन मिळत असतं. त्यालाच काय म्हणायचं मास पर्सेंट और वेट पर्सेंट. पर्सेंटेज काढणं म्हणजे 100 ला आपण मल्टिप्लाय करत असतो ना. चल का, सॉल्यूट हा सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व केल्यावरती 100 ग्रॅम सोल्युशन झालं पाहिजे. त्याला काय म्हणायचं मास पर्सेंट और वेट पर्सेंट असं म्हणायचं. कारण का सोल्युशन मध्ये कोण असतो, सॉल्यूट आणि सॉल्व्हंट असतो ना. आता तुम्ही इथे शुगर इन वॉटरचा एक्झाम्पल घेतलाय. शुगर ही ग्रॅम मध्ये असते की आपण त्या वॉटर ह्या सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व केल्यावरती शुगर वॉटर सोल्युशन तयार होत असते. समजा त्या सोल्युशनला आपण मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट मध्ये एक्सप्रेस करत असतो. समजा मास ऑफ सॉलिड इन ग्रॅम डिसॉल्व्ड इन सॉल्व्हंट टू फॉर्म 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. सॉलिडचं मास सॉल्व्हंट मध्ये डिसॉल्व झाल्यावरती 100 ग्रॅम सोल्युशन तयार होतं. त्यालाच काय म्हणायचं मास पर्सेंट और वेट पर्सेंट. पण त्याचा फॉर्म्युला काय बघा. मास पर्सेंट और वेट पर्सेंटचा फॉर्म्युला आहे. मास पर्सेंट और वेट पर्सेंट इज इक्वल टू मास ऑफ सॉलिड, मास ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सॉलिड. ओके, मास पर्सेंट इज इक्वल टू मास ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय मोलर मास ऑफ सॉलिड into 100%. तर किती पर्सेंटेज मध्ये एक्सप्रेस केलं. आता मग सॉरी मोलर मास ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्युशन. ओके, मास ऑफ सॉलिड डिवाइडेड बाय मास ऑफ सोल्युशन इनटू 100%. आता मग लक्षात घ्या सोल्युशन मध्ये कोण असतो सांगितले आपण सॉलिड प्लस सॉल्व्हंट. आता तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना याच्यावरती डायरेक्ट सॉल्यूट आणि सॉल्व्हंटचं मास सेपरेट दिलेलं नसेल तर डायरेक्ट तुम्ही मास ऑफ सोल्युशन घेऊ शकता. काही प्रॉब्लेम मध्ये सोल्युशनचं मास दिलेलं नसतं, सॉल्व्हंटचं आणि सॉल्यूटचं दिलेलं असतं. त्यामुळे मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय असतं मास ऑफ सॉल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट असतं. समजा त्यामुळे हेच फॉर्म्युला तुम्ही असा लिहू शकता मास ऑफ सॉल्यूट डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन म्हणजे काय असणार आहे मास ऑफ सॉल्यूट प्लस मास ऑफ सॉल्व्हंट. ये मास ऑफ सॉल्व्हंट इनटू 100%. समजा या फॉर्म्युलेने आपण मास पर्सेंट किंवा वेट पर्सेंट काढत असतो. मास ऑफ सोल्युशन म्हणजे कोण असतो रे सोल्युशन मध्ये सॉलिड प्लस सॉल्व्हंट असतो. मास ऑफ सॉलिड प्लस मास ऑफ सॉल्व्हंट. तुम्हाला डायरेक्ट मास ऑफ सोल्युशन दिलं असेल तर हे असं करायचं मास ऑफ सॉलिड प्लस मास ऑफ सॉल्व्हंट. लक्षात येईल ना.
अशा पद्धतीने हा मास पर्सेंटेज आहे और वेट पर्सेंट आहे. आता ह्याच्यावरचा एक प्रॉब्लेम आपण घेऊया ह्याच्यामध्ये. बघा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे आपल्याला लक्षात घ्या. यामध्ये मास पर्सेंट और वेट पर्सेंट साठी प्रॉब्लेम आपला काय बघा. अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय a solution is prepared by adding 2 gram of substance. A solution is prepared by adding 2 gram of substance. Adding 2 gram of substance A to 18 gram of water. To 18 gram of water. Calculate mass percent of the solid. Calculate mass percent of the solid. कॅल्क्युलेट मास पर्सेंट ऑफ द सॉलिड असं म्हटलं असेल. आता लक्षात घ्या फॉर्म्युला आपण आता डायरेक्ट यूज करणार आहे. इथं काय म्हटलंय बघा. सोल्युशन आपण तयार करणार आहे कुणापासून. 2 ग्रॅम सबस्टन्स ए आहे. चल का ए हा सबस्टन्स 2 ग्रॅम दिलाय. तो 18 ग्रॅम वॉटर मध्ये आपण डिसॉल्व करणार आहे. सध्या 18 ग्रॅम सबस्टन्स वॉटर मध्ये 2 ग्रॅम सबस्टन्स आपण ऍड करणार आहे. जर ह्यामध्ये ए सबस्टन्स सॉल्युट झाला की सॉल्व्हंट झाला. ए सॉल्युट झाला ना आणि वॉटर काय झाला सॉल्व्हंट झाला. तर का त्यामुळे आता फॉर्म्युला आपण जो यूज करणार आहे गिवन व्हॅल्यू याच्यामध्ये बघा काय लिहिणार तुम्ही. मास ऑफ ए म्हणजे हे तुमचं काय असणार आहे मास ऑफ सॉल्युट असणार ना. हे तुमचं मास ऑफ सॉल्युट असणार आहे. हे तुम्हाला किती दिलंय मास ऑफ ए 2 ग्रॅम दिले ना आणि त्यानंतर 18 ग्रॅम वॉटर. मास ऑफ वॉटर दिलाय म्हणजे मास ऑफ वॉटर म्हणजे काय असतं मास ऑफ सॉल्व्हंट. वॉटर हा सॉल्व्हंट म्हणून ऍक्ट होत आहे. किती दिला तुला 18 ग्रॅम दिलाय. आता फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे मास पर्सेंट तुम्हाला काढायचं म्हटलेलं आहे. ते आपल्याला फाइंड आउट करायचं. फॉर्म्युला काय ना मास पर्सेंट इज इक्वल टू काय ना मास पर्सेंट इक्वल टू मास ऑफ ए ना. मास ऑफ ए म्हणजे मास ऑफ सॉलिड. समजा मास ऑफ सॉलिड म्हणजे मास ऑफ ए ना. समजा डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड प्लस सॉल्व्हंट. सॉलिड आपला ए आहे प्लस मास ऑफ सॉल्व्हंट. सॉल्व्हंट कोण आहे आपला वॉटर आहे ना. ओके आपला वॉटर आहे. इक्वेला काय करणार तुम्ही 100 न मल्टिप्लाय करणार बरोबर आहे 100%. ओके काय येणार सांगा मग आता. सॉलिडचा मास कितीला आपला सॉलिडचा मास 2 ग्रॅम दिले ना. ओके आता डायरेक्ट तुम्हाला मास ऑफ सोल्युशन दिलेलं नाही ह्या प्रॉब्लेम मध्ये. त्यामुळे आपण काय घेतलाय मास ऑफ सॉलिड प्लस मास ऑफ सॉल्व्हंट घेतले डिवायडेशनला. बघा मग मास ऑफ सॉलिड किती आहे 2 आहे. मास ऑफ डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड प्लस मास ऑफ सॉल्व्हंट किती झालं 2/20 म्हणजे किती झालं काय 10. ओके 1/10 ना म्हणजे किती झालं काय पॉइंट होणार. हा सॉरी 100 मध्ये. ओके इकडे 100 ने आपण मल्टिप्लाय करणार असं. ओके इनटू इकडे 100 आहे. आता हे किती आलं बघा त्याच्यामध्ये हे 0 0 आपलं कॅन्सल झालं.
ठीक आहे 2 × 10 20 झालं ना 20/2 ते किती आलं 10 आलं तर ते आपलं काय म्हणतात 10% अंडरस्टँड मास पर्सेंट किती आलं आपलं 10% आलं हे लक्षात ठेवायचं की पर्सेंटेज मध्ये आपलं एक्सप्रेस केलं जातं लक्षात ना मास पर्सेंटेज कसं करायचं फॉर्म्युला काय आपला मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मास ऑफ सोल्युशन इनटू 100 किंवा मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मास ऑफ सॉलिड प्लस मास ऑफ सॉल्व्हेंट इनटू 100 ठीक आहे त्या फॉर्म्युला आपण मास पर्सेंट फाइंड आउट करत असतो तर त्यानंतर सेकंड टर्म आहे आपली कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस करण्यासाठी ती आपली मोल फ्रॅक्शन आहे ते मोल फ्रॅक्शन ती मोल फ्रॅक्शन कसं आहे लक्षात मोल फ्रॅक्शन सेकंड फॅक्टर आहे याच्यातला मोल फ्रॅक्शन मोल फ्रॅक्शन इट इज रिप्रेझेंटेड एज कॅपिटल X ऑफ स्मॉल x ठीक आहे ना आपण रिप्रेझेंट करत असतो तर मोल फ्रॅक्शन काय असतो लक्षात घ्या मोल फ्रॅक्शन इट इज द रेशो ऑफ हे हा रेशो असतो कुणाचा रेशो असतो बघा इट इज द रेशो ऑफ number of moles okay of particular component number of moles of particular component to the total number of moles of all the components in the solution okay ratio of number of moles of particular component to the total number of moles of all the components in the solution okay ज्या कंपोनेंटचे नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन काढायचं आहे ज्या कंपोनेंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे तो कसा असणार आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनेंट जसं काढायचं त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती येणार आणि डिवाइड बाय सोल्युशन मध्ये सगळ्या कंपोनेंटच्या नंबर ऑफ मोल्सची सम येणार आहे ओके आता ही फॉर्म्युला कसा होणार बघा मोल फ्रॅक्शन ही डेफिनेशन झाली मोल फ्रॅक्शन x is equal to okay number of moles okay of particular compounds ज्याचे काढायचे आहेत त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती येणार मोल फ्रॅक्शन ज्या कंपाऊंडचे काढायचे आहे त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती येणार नंबर ऑफ मोल्स ऑफ पर्टिक्युलर कंपोनेंट divided by number of moles of all the compounds in the solution okay लक्षात आहे number of moles of particular component divided by number of moles of all the components in the solution मध्ये सगळ्या कंपाऊंडच्या नंबर ऑफ मोल्स ची सम असणार आता इथं लक्षात घ्या मी इथं काय केलं बघा सोल्युशन मध्ये दोन कंपाऊंड असतील ओके a solution consists of two components ओके two components चे सोल्युशन असेल two components एक असेल A आणि दुसरा असेल काय B सोल्युशन कन्सिस्ट ऑफ टू कंपाऊंड्स A and B दोन कंपाऊंड असतील सोल्युशन मध्ये तर मोल फ्रॅक्शन कसं काढणार बघा मोल फ्रॅक्शन ऑफ A कंपोनेंट आता A ह्या कंपाऊंडचं मोल फ्रॅक्शन मी काय म्हणणार आहे XA मोल फ्रॅक्शन ऑफ A कंपाऊंड समजा इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ आता A ह्या कंपाऊंडचं मोल फ्रॅक्शन करणार आहे कसे ह्याचे नंबर ऑफ मोल्स वरती ना नंबर ऑफ मोल्स मी कसं सांगणार NA तर का नंबर ऑफ मोल्स आपण स्मॉल a नच दाखवत असतो ना
A चे नंबर ऑफ मोल्स मोल फ्रॅक्शन A चे काढावे ना म्हणजे x चे मोल फ्रॅक्शन ऑफ A and A डिवाइड बाय NA plus NB आपण काय म्हणले नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द कंपाउंड्स इन द सोल्यूशन सोल्यूशन मध्ये सगळ्या कंपाउंडच्या नंबर ऑफ मोल्सची सम आहे पण कुठले कंपाउंड्स आहेत A आणि B आहे ना जसं काढायचं त्याचे नंबर ऑफ मोल्स वरती येणार आणि डिवाइड बाय सोल्यूशन मध्ये सगळ्या कंपाउंडच्या नंबर ऑफ मोल्सची सम असणार आहे A चे नंबर ऑफ मोल्स आणि B चे नंबर ऑफ मोल्स यांची सम असणार की आपला x a झाला नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन ऑफ A कंपाउंड्स त्याच पद्धतीने आता मोल फ्रॅक्शन ऑफ B कंपाउंड कसा होणार आहे ओके x b इज इक्वल टू काय ना वरती काय ना नंबर ऑफ मोल्स ऑफ B कंपाउंड्स NB डिवाइड बाय काय ना Na plus NB ना तो का Na plus NB ओके Na plus NB ना ओके डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स so का डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स म्हणायचं इथं फॉर्म्युल्यामध्ये ओके टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ ऑल द कंपाउंड्स लक्षात आता लक्षात घ्या की आपल्या हिच्यासाठी झालं आता समजा आपण सॉलिड आणि सॉल्व्हंटचा जर विचार केला असेल सॉलिड आणि सॉल्व्हंट त्यामध्ये कसं येणार बघा लक्षात घ्या सॉलिड आणि सॉल्व्हंट सोल्युशन मध्ये कोण असणार आहे दोन कंपाउंड्स एक कोण असतो सॉलिड असतो आणि दुसरा असतो सॉल्व्हंट असतो सोल्युशन कन्सिस्ट ऑफ टू कंपाउंड्स कमीत कमी दोन कंपाउंड असतात इथं आपण घेतला सॉलिड आणि सॉल्व्हंट या पॅटर्न मध्ये पहिला असेल याच्यामध्ये सॉलिड अँड सॉल्व्हंट ही दोन कंपाउंड आपले असतील तर लक्षात घ्या नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन आपल्याला काढायचं असेल तर मोल फ्रॅक्शन आपण कुठल्या सिंबल दाखवतो x चा सिंबल दाखवतो आपल्याला आता सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन काढायचं आहे सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन x1 या सिंबलला दाखवायचं मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट आहे समजा ओके मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हंट सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन हे आपण कसं दाखवत असतो x1 ओके x1 इज इक्वल टू हे काय होणार सांगा मग नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्व्हंट आपण कसं दाखवणार n1 सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स n1 मोल फ्रॅक्शन x1 आहे म्हणजे नंबर ऑफ मोल्स n1 आले डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ मोल्स पुन्हा झाले सॉलिड प्लस सॉल्व्हंट सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स n1 सॉल्व्हंटचे नंबर ऑफ मोल्स n2 तो का x1 is equal to n1 divided by n1 plus n2 त्या स्थितीला मोल फ्रॅक्शन ऑफ सॉलिड मोल फ्रॅक्शन ऑफ सॉलिड हे आपण कसं दाखवतो x2 ओके याचा आता कसा रेशो येणार आहे सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स वरती येणार सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स n2 आले आपले n2 डिवाइड बाय काय ना n1 प्लस n2 so divided by total number of moles of all the compounds in the solution ओके आता त्यानंतर दुसरं काय असतं लक्षात घ्या sum of mole fraction of solid and solvent is unique ओके सॉलिड आणि सॉल्व्हंटचं मोल फ्रॅक्शन हे युनिट असतं म्हणजे दोघांची सम ही एक असते लक्षात घ्या सॉलिड आणि सॉल्व्हंटची सम म्हणजे x1 x2 इज इक्वल टू हा 1 असतो लक्षात हा 1 कसा येतो लक्षात घ्या 1 कसा येतो आता सम ऑफ मोल फ्रॅक्शन आपण केलं x1 x2 x1 ची व्हॅल्यू काय आपली n1 डिवाइड बाय n1 n2 चल आणि परत आपण ऍडिशन करणार आहे x2 चे मोल फ्रॅक्शन n2 डिवाइड बाय n1 n2 चल का आता ह्या दोघांच्या मध्ये कॉमन काय आहे आपला 1/n1 n2 येईल ना लक्षात येईल ना दोघांच्यात कॉमन काय येणार आहे 1/n1 n2 ओके आणि इकडे काय राहिलं मग n1 n2 आता हे दोघांचा डिनॉमिनेटर सेम केला तर काय ना सांगा
x1 plus x2 इज इक्वल टू काय येणार 1 च येणार ना चला म्हणून x1 plus x2 इथली व्हॅल्यू आपल्याला मिळणार ओके इथं x1 plus x2 इज इक्वल टू काय येणार आपला 1 येणार चला म्हणजे सम ऑफ फोर फ्रॅक्शन ऑफ सॉलिड अँड सॉल्व्हेंट इज युनिटी मग हेच आपण आणखी कसं सांगू शकतो रे हा जर आपण x2 इज इक्वल टू 1 minus x1 असं सुद्धा म्हणू शकतो तुम्हाला सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स माहिती असतील सॉल्व्हेंटचे नंबर ऑफ मोल फ्रॅक्शन माहित असेल x1 मध्ये कोण आहे आपला मोल फ्रॅक्शन ऑफ सॉल्व्हेंट आहे x2 मध्ये मोल फ्रॅक्शन ऑफ सॉलिड आहे तुम्हाला सॉल्व्हेंटचे मोल फ्रॅक्शन दिले असेल सॉलिडचे काढायचे असेल तर काय करणार x2 1 x1 करणार आणि समजा तुम्हाला ह्याच्यामध्ये सॉल्व्हेंटचे दिले असेल सॉल्व्हेंटचे काढा म्हणलं असेल तर कसं आहे ना x1 काय येणार 1 x2 हा सुद्धा फॉर्म्युला तुम्ही यूज करू शकता चला की अशा तीन येणार आणि त्यानंतर इथं पण मग कसं करू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये पण काय येणार xa plus xp सगळ्या कंपाऊंडचे सम काय असते मोल फ्रॅक्शनच्या 1 असते xa plus xp 1 ना आणि परत कसं लिहू शकता सांगा मग xp 1 xa किंवा xa काय लिहू शकता 1 xp अंडरस्टँड अशा तीन तुम्ही ही मोल फ्रॅक्शन काढू शकता लक्षात घ्या ओके अंडरस्टँड याच्यामध्ये काय डाऊट आहे मोल फ्रॅक्शन मध्ये ओके अंडरस्टँड क्लियर आहे ना ओके त्यानंतर नेक्स्ट टर्म आपली याच्यामधली आहे ती आपली मोलॅरिटी आहे तर मोलॅरिटी काय असते ते आपल्याला बघायचं आहे मोलॅरिटी आता नंबर ऑफ मोल्स कसे काढतोय हे तर तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स आपण कसं काढत असतो मास डिवाइड बाय मोलर मास बघा थर्ड याच्यामध्ये आहे मोलॅरिटी मोलॅरिटी आपण कॅपिटल एम ह्या सिम्बॉलने रिप्रेझेंट करत असतो मोलॅरिटी मध्ये काय असतं बघा number of moles of solid present in 1 liter solution okay is called molarity त्याला आपण मोलॅरिटी असं म्हणत असतो ओके नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन 1 लिटर सोल्युशन मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत त्याला आपण काय म्हणत असतो मोलॅरिटी असं म्हणत असतो लक्षात घ्या काय म्हणतात लक्षात ना 1 लिटर सोल्युशन मध्ये सॉलिडचे किती मोल्स आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे मोलॅरिटी ओके आता ही जी मोलॅरिटी आहे ती काढण्यासाठी फॉर्म्युला काय लक्षात घ्या मोलॅरिटी it is represented as capital M molarity capital M is equal to number of moles किंवा moles of solid से moles divided by moles of solid divided by volume of solution in liter तो का volume of solution in liter त्याला आपण काय म्हणणार आहे मोलॅरिटी आता नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिडचे नंबर ऑफ मोल कसं दाखवतो रे आपण N2 दाखवतो ना व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन कशामध्ये लिटर मध्ये बरोबर नाही सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स N2 व्हॉल्यूम P मध्ये लिटर मध्ये तर नंबर ऑफ मोल्स कसे करतो आपण मास डिवाइड बाय मोलर मास आता सॉलिडचे मास जे असतात ते W2 दाखवलं जातं मोलर मास हे W दाखवलं जातं मोलर मास हे कॅपिटल M ने दाखवलं जातं आता सॉलिडचं मोलर मास आहे म्हणून मास सॉलिडचं W2 नंबर ऑफ मोल्स N2 आहे म्हणजे मास सुद्धा W2 आणि मोलर मास काय येणार आहे M2 येणार सो का W2 आपण M2 P ही लिटर मध्ये व्हॉल्यूम असेल आणि जर व्हॉल्यूम ml मध्ये असेल W2 अपॉन M2 P व्हॉल्यूम जर ml मध्ये असेल
तो वरती 1000 ने मल्टिप्लाय करायचं. का 1000 ने मल्टिप्लाय होणार? कारण का लिटरचं ml मध्ये करत असताना 10⁻³ ने आपण मल्टिप्लाय करत असतो ना. कसं काही तर तुम्ही लिटरच ठेवलं रे. तर का समजा इथं तुम्ही लिटरच ठेवलं असेल, लिटरचा ml करायचं असेल तर 10⁻³ ml करणार ना तुम्ही. 10⁻³ ml. हा 10⁻³ वरती गेल्यावरती न्यूमरेटर मध्ये 10⁻³ राहणार नाही. 10⁻³ म्हणजे काय असणार आहे? 1000 असणार आहे. तर का त्यामुळे कॉलम ml मध्ये पाहिजे असेल तर तुमचा फॉर्म्युला काय येणार? तर का ml मध्ये पाहिजे तर W2/m2 * v * 1000. ओके. तर हे सगळे आपले फॉर्म्युले आहेत मोलॅरिटीचे. हे तुम्हाला यूज करायचे आहे फॉर्म्युले. सर का प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. तर सगळे मोलॅरिटी म्हणजे काय? 1 लिटर सोल्युशन मध्ये सॉल्व्हेंटचे किती मोल्स आहेत त्याला आपण मोलॅरिटी म्हणणार आहे. तर ह्याचा एक प्रॉब्लेम आपण घेऊया. मोलॅरिटी कसे असते ते आपल्याला लक्षात येईल. बघा याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे बघा. कॅल्क्युलेट मोलॅरिटी ऑफ NaOH. कॅल्क्युलेट molarity of NaOH. Calculate molarity of NaOH in the solution prepared by dissolving its 4 gram. Dissolving its 4 gram. Okay, dissolving its 4 gram in enough water. To form 250 ml of the solution. To form 250 ml of solution. Okay. आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. सॉल्व कसं करायचं बघा. तुम्हाला मोलॅरिटी काढायचं आहे. तर मोलॅरिटी लक्षात घ्या. मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडंट. हो का? की नंतर आपण सांगूया. बघा याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला गिवन व्हॅल्यू काय दिले बघा याच्यामध्ये. मोलॅरिटी तुम्हाला काढायचं आहे. मोलॅरिटी आपण कुठल्या सिम्बॉल दाखवतो? कॅपिटल एम. हे आपल्याला काढायचं आहे. बाय डिसॉल्विंग इट्स 4 ग्रॅम इन इनफ वॉटर. म्हणजे NaOH तुम्हाला 4 ग्रॅम दिलाय. सर काय NaOH कशामध्ये डिसॉल्व करायचा आहे? 250 ml वॉटर मध्ये डिसॉल्व करायचा आहे. म्हणजे NaOH सॉलिड झाला की सॉल्व्हेंट झाला? सॉलिड. आणि वॉटर काय झाला? सॉल्व्हेंट झाला. आता लक्षात घ्या, तुम्हाला मास ऑफ NaOH दिलेला आहे. दिले ना? किती दिले तुम्हाला? 4 ग्रॅम दिलेला आहे. बरोबर ना? मास ऑफ NaOH 4 ग्रॅम दिलेला आहे आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर दिलेला आहे. वॉटरचं व्हॉल्यूम किती आहे तुमचं? 250 ml दिलेला आहे. ओके. तर मोलॅरिटी काढण्याचा फॉर्म्युला काय राहतो? मोलॅरिटी कॅपिटल M इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड डिवाइड बाय नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड. सॉलिडचे नंबर ऑफ मोल्स आपण N2 देतो ना, डिवाइड बाय व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कशामध्ये आता हे ml मध्ये. त्यामुळे वरती काय करणार? 1000 ने मल्टिप्लाय करणार. बरोबर आहे? आता इथं N2 मध्ये काय असणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड. कसं करतो? काय फॉर्म्युला आहे आपला? W2/m2. W2 म्हणजे मास ऑफ सॉलिड डिवाइड बाय मोलर मास ऑफ सॉलिड इनटू V. व्हॉल्यूम आपलं ml मध्ये इनटू 1000. तर चलो आता हे कसं करणार बघा. ह्याच्यामध्ये कसं अप्लाय करणार? मोलॅरिटी कॅपिटल M इज इक्वल टू व्हॅल्यू पुट अप करा. आता तुम्हाला W2 दिलाय. मास ऑफ NaOH म्हणजे हा काय तुमचा? W2 आहे. मोलर मास माहिती आहे का NaOH चं? नाही, ते आपल्याला दिलेलं नाही. ते काढावं लागेल. तर का मोलर मास ऑफ NaOH कसं आहे का बघा.
मोलर मास ऑफ NaOH. NaOH चं मोलर मास कसं होणार आहे? सोडियमचं किती असतं? 23 ना, ऑक्सिजनचं 16 असतं आणि हायड्रोजनचं 1 असतं. टोटली किती आलं? 23 + 17 40 झालं की नाही? 40 ग्रॅम हे मोलर मास आलं NaOH चं. त्यामुळे W2 40 ग्रॅम हा मोलर मास ऑफ NaOH म्हणजे सॉलिडचं मोलर मास आहे M2. ही व्हॅल्यू आता पुट अप करा. W2 ची व्हॅल्यू किती आपली? 4 ग्रॅम into 1000 divided by M2 किती आहे मोलर मास? 40 ग्रॅम आहे NaOH चा. 40 into पार्लम in ml किती आपलं? 250 ml दिले ना, चल का 250 ml. आता ही कॅन्सल होईल, हा झिरो कॅन्सल होईल, चल का हे 40/100 ना, ही वरती ही झिरो कॅन्सल झालं ना, कॅन्सलला हा झिरो, परत कॅन्सलला हा झिरो कॅन्सल झाला. 4 into 10 काय झालं? 40 झालं, डिवाइड बाय 4 into 25 100 झालं ना, बरोबर नाही? आता परत हा झिरो कॅन्सल झाला, हे काय झालं? 4/10 झालं ना. मग हिची जी व्हॅल्यू आपली येणार हे जवळपास आपली किती येत असते? 0.4 ना, ओके 0.4 ओके. ही मोलर येणार 0.4 मोलर. ओके, आता मोलॅरिटी आपण एक्सप्रेस करत असतो 0.4 मोलर हे असं पण दाखवलं किंवा 0.4 मोल पर लिटर, मोल पर लिटर. कारण का फॉर्म्युलाच काय आपला? नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉलिड प्रेझेंट इन 1 लिटर सोल्युशन. सर का फॉर्म्युलाच आहे ना, नंबर ऑफ मोल्स वरती असतात, लिटर खाली असतो, लिटर वरती गेल्यावरती काय होणार आहे? पर लिटर. सर का जे युनिट काय आपलं मोलॅरिटीचं? मोल पर लिटर हे लक्षात ठेवायचं किंवा कॅपिटल M मोलर. सर का ही युनिट आहे मोलॅरिटीच, लक्षात ठेवा. आणि त्यानंतर मोलॅरिटी जी आहे, मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट असते, टेम्परेचर डिपेंडंट, लक्षात ठेवायचं. मोलॅरिटी ही टेम्परेचर डिपेंडंट आहे, टेम्परेचरवर डिपेंड असते, ओके. आणि टेम्परेचर चेंज झाले की व्हॉल्यूम सुद्धा चेंज होत असतं, त्यामुळे व्हॉल्यूम चेंज झाली की मोलॅरिटी आपली चेंज होणार. मोलॅरिटी इज टेम्परेचर डिपेंडंट बिकॉज व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन टेम्परेचर, व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन टेम्परेचर. ओके, टेम्परेचर चेंज झाले की व्हॉल्यूम चेंज होतो, त्यामुळे मोलॅरिटी सुद्धा चेंज होत असते. चल का ते लक्षात ठेवायचं. ओके, अंडरस्टँड? त्या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट आहे? क्लियर झालं ना? ओके, अशा पद्धतीने तर मोलॅरिटी पर्यंतचा पार्ट आपला इथं कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन मध्ये कंप्लीट झालाय. नेक्स्ट लेक्चरला याच्यात की मोलॅरिटी आपण बघणार आहे. ओके, थँक्यू.